दशक चौथा समास सहावा वंदन भक्ती। जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता। हनुमंतांची कुळवल्ली राम मंडपावेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मिले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे करू, प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराजयानित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू, सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकम, श्रीदास बोधाभिधम। यकीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वांतापहारी सदा, सोयम मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषामस्माकं कुलदैवतं, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। विजया एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। माझे आजोबा त्यांचा एक श्लोक आहे तो म्हणते आणि निरूपणाला सुरुवात करते। ऋषिकल्पम रामभक्तम गुरुयज्ञेश्वराभिधम, चतुर्वेदेश्वरः प्राणम प्रणमामि पुनः पुनः। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। दशक चौथा समास सहावा वंदन भक्ती मध्ये आपण 11 श्लोक आपले झालेले 11 ओव्या आपल्या झालेल्या आहेत, ज्या ठिकाणी आपण वंदन भक्ती म्हणजे काय, मनापासून केलेली भक्ती यावरचं विवरण ऐकतोय। आणि सारख्या सारख्याच 3-4 भक्ती असल्यामुळे एकामेकात असा त्याचा अर्थ लागतोय। आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेव नमस्कार केशवम प्रतिगच्छति। त्यांनी म्हटलं 33 कोटी देव आहेत, 33 कोटी देव वेगळे आणि परमेश्वर वेगळा। परमेश्वर 33 कोटी, 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आपण त्या दिवशी सांगितले। जसं लोकशाही आहे आपली, आपला एकेका भागाला एकेका व्यक्तीला जसा कारभार सोपवलेला आहे, तसे 33 हे जे आहेत देवता त्यांना त्यांचा कारभार सोपवला आहे आणि परमेश्वर वेगळा आहे। मग या सगळ्या देवतांना केलेला नमस्कार परमेश्वरापर्यंत पोचतो असा हा श्लोक आहे। या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरेसी, अधिष्ठान मानिता देवासी परमसौख्य वाटे। आपल्याला जर अधिष्ठान देता आलं परमेश्वराला तर आपल्याला सौख्य वाटावं। यावरती आपण काल विवरण केलं आहे की नुसता नमस्कार केला महत्त्वाचा नाही, आता प्रत्येक गोष्ट कलियुगामध्ये सूक्ष्म रूपात करावी लागणार आहे। सूक्ष्म, स्थूलाकडे बघायचं आणि सूक्ष्माचा विचार करायचा। आतापर्यंत स्थूलाचा विचार करत होतो, एकत्र रमत होतो, एकत्र कुटुंब पद्धती होती, एकत्र विचार मांडत होतो, पण हे सगळे विचार आता खरंच हळूहळू सूक्ष्माकडे जात आहेत की नाही बघा। आत्मकल्याण हा अतिशय महत्त्वाचा उद्देश कलियुगामध्ये आहे
आणि कलियुगाचं एक अतिशय सुंदर वर्णन केलं आहे की कलियुगामध्ये भगवत प्राप्ती सहज शक्य आहे नामस्मरणाने. मग या सगळ्या सूक्ष्माकडे जर आपण विचार करत असू तर सूक्ष्म तत्व म्हणजेच भगवंताचा अंश असलेले सूक्ष्म तत्व जे आपल्यामध्ये आहे. म्हणजे कोणत्याही देवतेला केलेला नमस्कार करत असताना केल्यानंतर जर सौख्य वाटत असेल तर त्या देवतेपर्यंत तर पोहोचतो, पण त्या देवतेपासून परमतत्वापर्यंत तो निश्चित पोहोचतो. जसं आकाशातून पडलेलं पाणी सागराकडे जातं, आकाशातून पडलेलं कुठलंही पाणी सागराकडे जातं, कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये ते सागराला मिळतं. तसा मला कुणालाही केलेला नमस्कार शेवटी मला मिळतो. हे किती मोठं आश्वासन दिलं आहे त्यांनी. आणि मग अधिष्ठान मान्यताला शब्द महत्त्व आहे. आता या ठिकाणी सांगता नाही, श्रवण करता नाही, ऐकता नाही, काही नाही, मानणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्या मनाला केंद्रित करून केलेली कृती भगवंतापर्यंत पोहोचते. कोणतीही असो, आपलं स्वतःचं रोजचं खाणं पिणं सुद्धा या सगळ्या गोष्टी जर भगवंताच्या अधिष्ठानाला धरून केल्या तर त्या सगळ्या माझ्यापर्यंत पोहोचतात. इतकं सोपं करून टाकलंय त्यांनी. त्या जिनची गोष्ट आज दुपारीची सांगितली ती मला पुन्हा या ठिकाणी सांगावी वाटते की एका माणसाला अतिशय त्रास होता, भक्त होता, तरी पण त्याला त्रास होता. मग भक्त कसं म्हणायचं? भक्त जर म्हणत असेल तर त्याला कशाचाच त्रास वाटत नाही. कितीही त्रास असला तरी त्याला, शारीरिक किंवा आर्थिक कोणताही विवंचना असली त्याला, तरी सुद्धा त्याला वाटत नाही. तर तो भक्त आहे. भक्तांनी सगळं काही देवावरती समर्पित केलेलं आहे, देवाच्या आश्रयाने तो राहतोय. मग तो भक्त कसा? पण एक जो चांगल्या विचारांचा माणूस आहे तो म्हणतो इतकं सगळं चांगलं करत असताना सुद्धा मला हा काय त्रास होतोय. म्हणून सद्गुरूंकडे गेला. तर सद्गुरूंनी त्याला सांगितलं की हा जो त्रास आहे तो जर तुला एक तर होणार नाही कमी, त्याला पटलं नाही. कारण परमवाक्य, मोठं वाक्य, महावाक्य एकदम पटत नाही. एकदम कानावर पडलं तर ते मनाला पटत नाही. म्हणून काहीतरी उदाहरणं किंवा आपल्याला जसं पटेल तसं सद्गुरू समजावून सांगतात. मग त्यांनी सांगितलं बरं बाबा तुझी इच्छा आहे. हे लोक इतके साधे असतात ना की त्यांना सांगितल्यानंतर त्यांना राग येत नाही. खरं तर त्यांना सगळं ज्ञान आहे. सगळं ज्ञान आहे, याचं काय होणार आहे हे सुद्धा माहिती आहे. सगळं ज्ञान असून सुद्धा असं दाखवतात की मी तुमचं ऐकतोय ना, तुमच्या कलाकलांनी घ्या. जितकं तुमच्या कलाकलांनी घ्याल आणि स्वतःहून समर्पित व्हाल तितकं देवाला अपेक्षित आहे. त्याच्यामुळे साधू संत असो, देव असो, त्याचे भक्त असो, कोणीही चिडत नाहीत. ज्या ज्या प्रकारांनी ज्याला मदत करता येईल त्या सगळ्यांना ते मदत करतात, मार्गदर्शन करतात. फक्त आपला विश्वास असायला पाहिजे. तो जेव्हा सद्गुरूंकडे गेला आणि सद्गुरूंना म्हणाला, इतकी यादी वाचली जशी आपल्या सगळ्यांच्या जीवनात जी यादी आहे ती यादी त्यांनी वाचली सद्गुरूंच्या समोर. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं बरं बाबा मला पण तुझी काळजी वाटते आणि माझ्या हातात आहे असं काहीतरी करणं. म्हणून त्यांनी एक दिवा दिला आणि हा दिवा घे आणि या दिव्याकडे बघितलं तर दिवा जर पेटवला तर त्यातून तो जिन राक्षस प्रगट होईल आणि तुला जे हवंय ते देईल. असं म्हटल्यावर याला अतिशय आनंद झाला. असे सद्गुरू पाहिजे. प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं शिकवलं गेलं आहे की असे प्रत्येक वेळी जर आपलं एक कार्य पूर्ण होत असेल तर ते गुरु असतात, सद्गुरू नसतात. पण सद्गुरूसुद्धा परीक्षेनेच शिकवतात ना. त्याच्यामुळे त्यांनी ते ऐकलं आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी घरी गेला, आनंदाने घरी गेला आणि दिवा जेव्हा पेटवला आणि समोर साक्षात तो राक्षस उभा राहिला. या राक्षसाची भीती वाटण्याचं याला काही कारण नाही, कारण सद्गुरूंनी दिलेला तो दिवा आहे. त्यामुळे त्यांनी एका क्षणात जे सांगितलं त्यांनी मला हे हवं आहे ते एका क्षणाच्या आत तो जिन करत होता. कारण तो तशा योनीतच तसा आहे की तो प्रत्येक गोष्ट अगदी जादूसारखी प्रगट करत होता. आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्या एका सेकंदात पूर्ण केल्या. आता याचे जो सांगायलाच काही राहिलं नाही की मला हा त्रास आहे, मला त्रास आहे, मला घर पाहिजे, मला बंगला पाहिजे, जे काही आपल्या मनात आहे ते जसं सांगितलं त्याचा शब्द तोंडातच आणि त्यांनी त्या राक्षसांनी पूर्ण कराव्या. आणि हुकूम आका, आता पुढचा हुकूम सांगा, आता पुढचा हुकूम सांगा. हे तर झालं, हे काही विशेष नाही. मला तिकडे जायचं आहे, हे काही विशेष नाही. सगळं त्यांनी एका सेकंदात पूर्ण. याला आश्चर्याचा धक्का बसला. हे सगळं पूर्ण होत असताना आनंद होत असता, पण शेवटी भीती वाटायला लागली. जसं मागचं उदाहरण आहे की मला जे पाहिजे ते कल्पवृक्षाखाली बसला, मला जे काही पाहिजे ते मिळालं त्याला आणि त्या ठिकाणी पूर्ण मिळाल्यानंतर आता हे कसं काय खरं होतं आहे. हे खरं होतं आहे म्हणजे कदाचित ते भूतबित्त नसेल, आलं भूत. जे मनात असेल ते घडत आहे. त्याला कल्पवृक्षाच्या खाली चांगलं दिसलं, पण मनात फक्त चांगलंच येत नाही ना. हाच तर मनाचा स्वभाव आहे. त्याच्यामुळे त्याला सुरुवातीला बरं वाटलं, पण जेव्हा नंतर काही काळ गेला, सगळे कार्य पूर्ण झाले, आता त्याची दमछाक झाली सांगण्याची सुद्धा. आता सांगू तर काय सांगू, काय सांगू त्याला काम.
आणि शेवटी तो म्हणाला मेरे हुकुम आका म्हटल्यावर हा म्हणाला आता मला झोपायचं आहे. तो म्हणाला तू झोपायचं नाही, तू जर झोपला तर मी तुला खाऊन टाकतो. मग असं जेव्हा त्याला म्हटलं तेव्हा चरकला आणि इतका घाबरला. मग या सगळ्या गोष्टी त्याला गौण वाटायला लागल्या ज्या त्याला मिळाल्या, कारण त्याच्यापेक्षाचं भयंकर रूप त्यांनी त्याचं बघितलंय आता, की देतोय सगळं पण खातोय सगळं, मला खाऊन टाकेल. पुन्हा पळाला सद्गुरूंकडे. हसले ते म्हणाले मला माहितीच होतं हे असं घडणार आहे, पण त्यांना आशीर्वाद देऊन म्हणाले असं कर, एक खांब घे तुला देतो मोठा आणि तो खांब तुझ्या जमिनीमध्ये त्यांनी असं नाही म्हटलं त्या ठिकाणी, तुझ्या जमिनीमध्ये तो बांध, म्हणजे त्यालाच बांधायला लाव त्या राक्षसाला, की तो खांब लाव आणि तो खांब लावल्यानंतर त्याला सांग की वर चढ खाली उतर, वर चढ खाली उतर. कारण ते इतकं मूर्ख आहे की त्याला काम नाही सांगितलं ते तुला खातंय, त्यामुळे तुला हे त्याला सांगावं लागेल वर चढ खाली उतर आणि जोपर्यंत मी तुला सांगतो तोपर्यंत हे असं करत राहा. मग तो झोपून उठून आल्यावर त्याला पुन्हा काम सांगेल, नाही तर वर चढ खाली उतर, वर चढ खाली, हे दिवसभर करत राहिला. कारण त्याला तसा काही प्रश्न नाही आहे, कॉम्प्युटरसारखं आहे. कॉम्प्युटर कधी कंटाळत नाही, माणसं कंटाळतात तेच काम करून, पण कॉम्प्युटर कंटाळत नाही, काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी. आणि यांनी सांगितलं आणि हा निश्चिंतपणे झोपायला गेला. केव्हा झोपायला जाऊ शकला, जेव्हा त्याला ते काम दिलं आणि जे सद्गुरूंनी पुन्हा मार्गदर्शन केलं, असं कर तरच ते शक्य आहे. तसं आपल्या मनाला, हे जे आपलं मन आहे ते राक्षसासारखं आहे, करेल तर करेल सगळं चांगलं. मग जेव्हा आपलं काम करत असताना थांबायचं किंवा तेव्हाही श्रीराम जयराम जय जयराम आपल्याला जो मंत्र म्हणायचा तो म्हणायचा. श्रीराम जयराम जय जयराम श्रीराम जयराम जय जयराम म्हणत राहायचं. थांब, आता मला माझं काम करू दे. थोड्या वेळाने पुन्हा काम झालं तर श्रीराम जयराम जय जयराम. थांब, आता मला जेवू दे. श्रीराम जयराम जय जयराम. जेवण झाल्यावरती असं करत राहायचं. म्हणजे मनाला उसंतच द्यायची नाही, मनाला उसंत द्यायची नाही. असं जेव्हा केलं ना तेव्हा त्याला ते वाटेल जे समर्थांना अपेक्षित आहे, की देवांना मानिता देवासी परमसौख्य. मनाला मानलं पाहिजे ना मनानी. त्या जिनला जसं त्यांनी कंट्रोलमध्ये आणलं, उभं राहा खाली येवर खालीवर, तसं मग देवानी आपल्या मनाला म्हणायचं याच वेळी फक्त मी रिकाम आहे जेव्हा मी काम करतोय, इतर वेळी श्रीराम जयराम जय जयराम. मग त्यामुळे इतर गोष्टी मनात येत नाही आणि अशा मनाला काबूत आणणं सोपं जातं. आणि आपण आपल्या मनाला जे सांगू ते करतो, मग परमसौख्य वाटेल. तेव्हा म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरच परमसौख्य वाटेल, नाही तर श्रीराम जयराम जय जयराम. काही लोकांना तर कोणी मंत्र दिला असेही लोक पाहिले आहेत, की सद्गुरूंनी कानामध्ये शाल टाकून मंत्र दिलेला. काय नाही, विशेष काही नाही, त्यांनी फक्त कानामध्ये श्रीराम जयराम जय जयराम सांगितलं. इतकी सोपी गोष्ट आहे. म्हणजे या गोष्टींपासून आपली सुरुवात होते गुरुमंत्राच्या बाबतीत. गुरुमंत्र घेतल्यानंतर जर निष्ठा नसेल, काही नाही सांगितलं त्यांनी, हे जे आपण बोलतो की नाही श्रीराम जयराम, ते माझ्या शाल टाकली आणि कानावर सांगितलं, असं सांगितलं, किती अपमान. म्हणजे जोपर्यंत या मनाला जाणीव होत नाही तोपर्यंत कितीही महावाक्य कानी पडू दे त्याचा काहीही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे समर्थ म्हणतात अधिष्ठान मानिता देवासी परमसौख्य वाटे. जर त्या देवाला अधिष्ठान मानलं तरच समाधान मिळणार आहे. आपण संसाराला अधिष्ठान मानलं म्हणून त्यात सुख घेतलं, संसाराचं दुःख मानलं म्हणून आपल्याला दुःख वाटलं. आता अधिष्ठान देवाचं. विवेक आणि वैराग्य ज्याच्यावरती आपण मागे बोललो, ते विवेक आणि वैराग्य कसं आपोआप येतं. विवेक म्हणजे प्राधान्य देवाला देणे. आतापर्यंत जे समर्थ जे आपण आपल्या संसाराला देत होतो किंवा स्वतःला देतो, आपल्या देहाला देत होतो, आपल्या बुद्धीला देत होतो, आपल्या मनाला देत होतो, त्या मनाला उलटं फिरवायचं आहे आणि मग त्याला म्हणायचं ह्या गोष्टी मला करायच्या, हृदयाचं ऐकायचं आहे. असं जेव्हा करू, म्हणजे ही साधी गोष्ट आहे वंदन भक्ती नाही. वंदन करणे कुणा शब्दांवर विचार ठेवणे नाही, वाक्याला महावाक्यामध्ये बदलणं हे आपलं कर्म आहे. हे कर्म आपल्यालाच करावं लागेल. आता सद्गुरूंनी कितीही सांगितलं तरी आपण त्याचा फायदा घेणं हे आपलं कर्म आहे, आपलं कर्तव्य आहे. हे पौरुष प्रयत्न जे वशिष्ठ ऋषींनी आपल्या रामांना सांगितले सुरुवातीला, तेव्हा कुठे रामाची मती स्थिर झाली म्हणतात, कारण ते नरावतारात होते. त्यांना सगळं ज्ञान असलं तरी जसं कृष्णाला बांधून ठेवलं, कसं काय बांधलं, कारण तो नरावतारात होता, यशोदेला बांधू दिलाय, तसा प्रत्यक्षात बांधणारा देव आहे का तो. या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी आपलं मन त्या ठिकाणी स्थिर झालं तरच या गोष्टी आपल्याला कळणार आहे. इतकी मोठी ती संकल्पना त्या वाक्यामध्ये आहे. समर्थांना जी अपेक्षित आहे ती म्हणजे अशा प्रकारची की परमसौख्य वाटे. देवदेवांची अधिष्ठाने. आता कळेल सत्पात्रे सद्गुरूची स्थाने. या कारणे नमस्कार करणे उभय मार्गी. सद्गुरूंना नमस्कार करायचा, देवाला नमस्कार करायचा, उभय मार्गांना नमस्कार करायचा, तेव्हा कुठे आपल्याला ते परमसौख्य लाभेल. परमसौख्य, सौख्य खूपदा मिळालं, आनंदी आहे जीव.
खरंच आनंदी जीव आहे. पण आनंद नाही, परम आनंद जर आपल्याला पाहिजे असेल तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल. हिची पुढची पण ओवी झालेली आहे. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे, नमस्कारे सख्य घडे नाना सत्पात्रांसी, नमस्कारे दोष जाती, नमस्कारे अन्याय क्षमती. नमस्कारांनी दोष जातात आपल्यामध्ये जर दोष असतील ते सगळे निघून जातात. तेव्हाच कुठे आपण नमस्कार करतो. आपला अहंकार असेल तर आपला डोकं वाकत नाही, आपले हात तयार होत नाही त्याच्या पायाला हात लावायला. त्यामुळे आपला जर दोष असेल तर तो नाश करायचा असेल तर त्या माणसाचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपले दोष जातात. नमस्कारे अन्याय क्षमती, अन्याय असेल त्याच्यावर क्षमा होते. नमस्कारे मोडली जडती समाधाने, आणि यामुळे समाधान मिळतं. सिसापरता नाही दंड, ऐसे बोलती उदंड, या कारणे अखंड देवभक्त वंदावे. या समाधानासाठी, या परमसौख्यासाठी देव आणि भक्त यांना वंदावे. देव आणि भक्त यांना वंदावे ही वंदन भक्ती आहे. वंदावे हे समर्थांनी सांगितलं आहे. आपले आईवडील सकाळी उठून म्हणतात वंदन करा, नमस्कार करा. उठल्याबरोबर जमिनीला नमस्कार करा, हाताकडे बघा, हाताकडे बघून श्लोक म्हणा. हे सगळं ऐकत असतो आणि आपण करत सुद्धा असतो. आता 30-40 वर्ष मागे गेल्यानंतर असं आठवतं, शाळा सुटल्यानंतर सुसंगती सदा घडो म्हणायला लावायचे 4 ओळी प्रत्येकाला. घंटा झाली की सुसंगती, कंटाळा यायचा की सुसंगती तोंडातल्या तोंडात गुडफडून कसेबसे दप्तर अडकवायचं आणि बाहेर पडायचं. पण असं वाटतं ते नियम किती महत्त्वाचे होते. ते जर खरंच मनापासून म्हटलं असतं तर आपल्याला किती फायदा झाला असता. असो, पण ते समजता येतं खरी. हे लोक तसं आपल्याकडून करून घेत असतात. त्या करून घेत असताना नुसतं आपण केलंय, पण आता करावं वाटलंय, आणि वाटल्यानंतर जो बदल होणार आहे आपल्या जीवनामध्ये तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि ते परमसौख्य आहे, ते आत्मकल्याण आहे. आत्मकल्याणाचाच तर प्रश्न आहे ना. आतापर्यंत शोध कशाचा घेत होतो आपण? जीव का व्याकुळ होतो? आपला जीव व्याकुळ का आहे? सगळं सुख समोर असताना आपला जीव व्याकुळ का आहे? ती व्याकुळता थांबवायची असेल, ते परमसौख्य परमसमाधान जर मिळवायचं असेल तर या सगळ्या गोष्टी मनापासून करणं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मन असणं हेच आवश्यक आहे. बाकी कोणत्याही गोष्टी इतक्या महत्त्वाच्या नाही. नंतर सिसापरता, नमस्कारे कृपा उचंबळे. आणि नमस्कार केल्यानंतर जी कृपा करणारा व्यक्ती आहे त्याची उचंबळून येत आहे, त्याला सुद्धा आनंद होतो देत असताना. हा व्यक्ती आपल्या समोर असा मागतोय, नतमस्तक होतोय आणि लीन होतोय, शरणागत झालाय, त्याच्याही मनामध्ये आनंद उत्पन्न होतो. आणि तो अतिशय आनंदाने शुभेच्छा काय आशीर्वाद देतो. आशीर्वाद देणारे सद्गुरू, शुभेच्छा देणारे मोठे लोक, त्यांच्या मनामध्ये आनंद उचंबळतो. नमस्कारे प्रसन्नता प्रबळे. आधी थोडा प्रसन्न असेल, प्रसन्नता दुणावते. नमस्कारे गुरुदेव वया साधकावरी. आणि गुरुदेव तर साधकावरती अगदी प्राण निछावर करतात. कारण असा शिष्य मिळणे हे त्याच्या शोधातच असतात. असा शिष्य विरळा. असा शिष्य जर एखादा सापडला तर नमस्कार गुरुदेव वळे साधकावरी. आणि हा जो हे जे गुरुदेव आहेत ते गुरुदेव साधकांच्या पुढे अगदी आनंदाने जे आपल्याजवळ आहे ते देतात. आपल्यासारखे करीती तात्काळ तयारच आहेत ते. आपलं पात्र जोपर्यंत सत्पात्र होत नाही तोपर्यंत बिचारे वाट बघतात, कधी येईल. किती दिवसाचा त्याला अनुग्रह दिलाय, किती दिवसाचं त्याला समजावून सांगितलंय, पण ह्याच्या मनाला कधी पटेल, हा माझ्याकडे कधी येईल आणि त्यानंतर मी कधी कृपा करीन. माझी तर इतकी तळमळ होते की लवकर यांनी यावं. मग पत्रिकेत बघा, हा आमचा भगवत प्राप्तीचा योग आहे का? नाही, याने काही होत नाही. स्वतः काहीतरी त्यावरती कार्य केल्याशिवाय आपल्याला तो योग येऊच शकत नाही. पण जर सद्गुरूंची कृपा झाली तर तेही जबरदस्तीने करवून घेतील, कुठेतरी कोपऱ्यात आपल्याला ढकलतील, सगळ्या समाजापासून सगळ्या संसारापासून दूर करतील आणि आपल्याकडे खेचतील. हे सुद्धा ते करू शकतात, फक्त आपली तशी श्रद्धा पाहिजे. नंतर निशेष करिता नमस्कार. नासती दोषांचे गिरीवर. कितीही मोठे पर्वत असतील दोषांचे, वाल्याचा वाल्मिकी झाला. नारायणाच्या नावानी हा अजामेळ उद्धरला. नंतर गजेंद्र मोक्ष. या सगळ्या गोष्टी कशाने होतात? किती मोठे पाप असो, कितीही मोठे चुका असो, चुकांपेक्षा पाप तर खूपच वेगळे आहेत. पापांचे गिरीवर, दोषांचे गिरीवर नासती आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसते सद्गुरू तिथपर्यंत नेऊन ठेवतात. कारण त्याच्यानंतर तोही प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे की त्यांना म्हटलं देहाला महत्त्व देऊ नका.
सद्गुरू म्हणतात, देहाला महत्त्व देऊ नका. मी आहे किंवा नाही हा महत्त्वाचा प्रश्न नाही. माझी कृपा सतत राहणार आहे. मी तुमच्यासोबत सतत राहणार आहे. मग हा जर सतत राहणार आहे, कुठपर्यंत राहणार आहे? मी तोपर्यंत, जोपर्यंत तुला परमेश्वर प्राप्ती होत नाही तोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे. माझ्याजवळ ठेवून घ्यायचंच नाही आहे. तू तर माझ्याजवळ आलाच आहे. जे मी नमस्काराला आलो तेव्हा मी सद्गुरूंच्या जवळ गेलेलीच आहे. पण सद्गुरू स्वतःजवळ ठेवत नाहीत. त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांची निष्ठा इतकी प्रबळ आहे की मुख्य परमेश्वराला त्यांनी कृपा करायला भाग पाडतात. मुख्य परमेश्वर कृपा करी. आणि मुख्य परमेश्वर आणि परमेश्वराचा अंश आपण, ह्याची जर ओळख करून दिली परमेश्वर सद्गुरूंनी, आणखी काय पाहिजे? ही वंदना भक्ती. निशेषकरिता नमस्कार, नासती दोषांचे गिरीवर, आणि मुख्य परमेश्वर कृपा करी. नमस्कारे पतित पावन, नमस्कारे संतांसी शरण, नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे. आणखी काय पाहिजे? जन्म मृत्यूच्या फेऱ्यापासून सुटका. स्वप्नीचा तो नावाडी, इथे गोड भजन आहेत त्यांचे. स्वप्नात जो नावाडी आला आहे, माझ्या या भक्ताच्या स्वप्नामध्ये जो नावाडी आलेला आहे, तो नावाडी प्रत्यक्षात येईल. कोणता नावाडी आहे? नाविक रामराया. जे कोणी असेल ते, जे स्वप्न आपलं उरी बाळगलंय जन्म घेताना, सोहम, जन्माआधी सोहम सोहम, जन्मानंतर कोहम कोहम, कोडे हे सुटण्यासाठी चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मला हे कशासाठी शोधायचं आहे? मी कोण आहे हे शोधायचं आहे. मग ही जन्ममरणच तर माझं दूर होतं आहे. कारण त्यांनी ते सांगितलंच आहे, देवानी पाठीवरून जेव्हा ढकललं आहे, आपल्याला जेव्हा संसारामध्ये टाकलं आहे, तेव्हा तुला ते सगळं जन्ममरणापासून मुक्त व्हायचं आहे. कारण ही योनी, नरदेह हा दुर्लभ आहे. पापपुण्य बरोबर झाल्यानंतर नरदेह मिळतो, नाही तर आपली नीच योनी आहेच पुन्हा. आणि अतिशय पुण्यवान असेल तर स्वर्गात जाईल. स्वर्गातलं पुण्य संपलं की पुन्हा जमिनीवर येईल, म्हणजे योनी आहेच. स्वर्गही नको आणि नीच योनही नको. नरदेह मिळाला आहे, त्या नरदेहाचं सार्थक करायचं आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटायचं. असा तो नावाडी तयार आहे वल्लवण्यासाठी. नाव घेऊन तयार आहे, फक्त बसायचीच वाट आहे. नमस्कारे पतित पावन, नमस्कारे संतांसी शरण, नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे. परम अन्याय करून आला. याच्यातून सोपी भाषा आहे. एकदा हा विषय जर समजला, एकदा याचा हे जर समजला, मतितार्थ समजला, तर परम अन्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला. परम अन्याय करून आला, पण साष्टांग नमस्कार घातला, तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. जर श्रेष्ठ असेल कोणी, आपल्यासाठी आहे. ते सद्गुरू तर करतातच, कारण सद्गुरूंचं हृदय, त्याच्यावर बोलायचं म्हटलं तर वर्ष कमी पडेल. कधीही राग येत नाही, कधीही शांत, त्यांचे डोळे वर होत नाहीत. कधी शांत निरागस अशी त्यांची मुद्रा त्यांच्या हृदयाचं प्रतीक आहे. त्यांच्या हृदयाचं प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावरती पडत असतं. पण आपल्यासाठी जर कोणीतरी क्षमा मागत असेल, आपल्या बाबतीत चूक झाली असेल, जर तो आपल्याजवळ आला, त्याला क्षमा केली पाहिजे, जसे मोठे लोक करतात. अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी, करायला पाहिजे. म्हणजे बुद्धीला सतत परिवर्तित करायला पाहिजे. आपली बुद्धी म्हणते नाही करायला पाहिजे, इतकं काहीतरी झालंय, इतका अन्याय माझ्यावरती झालाय, पण तरीही क्षमा केली पाहिजे. हा हृदयाचा, सहृदयतेचा सगळ्यात मोठा गुण आहे. जितकं उदार, आकाशापेक्षाही उदार हृदय. आकाश किती विशाल आणि उदार आहे, त्या आकाशापेक्षा हृदय सांगितलं. सूक्ष्म तितकं विस्तीर्ण, जितकं सूक्ष्म तितकं विस्तीर्ण, आणि जितकं मोठं तितकं छोटं. असा उलटा नियम आहे परमार्थामध्ये. जितका मोठा विचार करू, मनाचा विचार करू, तर आपण मर्यादित होतो. आणि जितका हृदयाचा विस्तार असेल सूक्ष्माचा, तो आपण अगदी अमर्याद विचार करण्याची शक्ती भगवंतांनी आपल्याला दिली आहे. या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते, नमस्कारे प्राणियाते सद्बुद्धी लागे. आणि नमस्कारांनी सद्बुद्धी येते प्राणियाला. कारण तो जसं म्हणेल तसं ऐकायची क्षमता आपल्या मनामध्ये तो विकसित करतो. मला या गोष्टीचं ऐकायचं आहे, मला असं वागायचं आहे, हे ठरवलं, आणि वरून मिळालेला आशीर्वाद, त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की आणि मुख्य परमेश्वरू कृपा नव्हे, नमस्कारे गुरुदेव वळे साधकांवरी. 17वी ओवी. या नमस्कारांनी गुरुदेव इतके आनंदित होतात. त्यांना आनंद तसा सततच आनंदात असतात, पण एखादा असा दुर्मिळ जीव जर आपल्याजवळ आला तर गुरुदेव वळे साधकावरी. मग या कारणे नमस्कारा परते आणिक नाही अनुसरते, नमस्कारे प्राणी आते सद्बुद्धी लागे श्रीराम. नमस्काराचं वेचावे न लगे, नमस्कार कष्टावे न लगे. नमस्कारासाठी काही लागत नाही. काही कसं नाही लागत? माझ्या दृष्टीने जर विचार केला तर सगळ्यात जास्त नमस्कारातच लागतंय. कारण मन लावावं लागतंय ना नमस्कार करताना.
मला जर इच्छा नसेल तर मी कसा प्रकारचा नमस्कार करेन हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. संसारामध्ये आपण कसं वागतो किंवा आतापर्यंत अज्ञानामध्ये कसं वागतो, जेव्हा स्वतःला मोठं समजतो किंवा स्वतःला काहीतरी विशेष समजतो तेव्हा आपलं मस्तक झुकणं शक्यच नाही. त्यामुळे नमस्काराला काही नाही लागत. कसं? नमस्कारालाच तर सगळं काही लागतं. असा जर विचार केला तर नमस्कार करण्यासाठी बुद्धी लागते, नमस्कार करण्यासाठी हृदय लागतं, नमस्कार करण्यासाठी इच्छा लागते, नमस्कार करण्यासाठी नम्रता लागते, नमस्कार करण्यासाठी शरणागती लागते. या सगळ्या गोष्टी काही लागत नाही. नमस्कार फुकाचा आशीर्वाद मोलाचा, आमची आजी म्हणायची. नमस्कार फुकाचा आशीर्वाद मोलाचा. पण ते घेण्यासाठी फुकाचा नमस्कार होतच नाही ना. आतापर्यंत कितीच नमस्कार केले असते आणि कितीच आशीर्वाद मिळाले असते, पण नाही करत जीव. काय लागत नाही? सगळ्यात महत्त्वाचं मनच तर तयार होत नाही. म्हणून मनाचे श्लोक आपण वाचतो. अगदी दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून मुलांना मनाचे श्लोक नाही समजले तरी वाचा, नाही समजले तरी वाचा, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला आठवेल, अरे असं केल्याने हा फायदा सतत म्हणत होते लोक, त्याचा काहीतरी फायदा. मग ते त्याला जास्त कष्ट पडणार नाही. जर मनाचे श्लोक तयार असतील, भगवद्गीता तयार असेल, तर त्या व्यक्तीला मान झुकवताना फार प्रयत्न करावे लागणार नाही. जसं समर्थ म्हणतात तशी अवस्था येईल की नमस्कारास वेचावे न लगे, नमस्कारास कष्टावे न लगे, नमस्कारास काहीच नगे उपकरण सामग्री. कोणती उपकरण सामग्री लागते? प्रत्येक वेळी आपण काहीतरी दिलंच पाहिजे असं नाही. नुसता नमस्कार केला तरीही सुद्धा आम्हाला तर त्या इतक्या मोठ्या व्यक्ती ज्यांचा वाढदिवस असल्यामुळे आठवण झाली. पहिल्यांदा जेव्हा भेटलो काय दिलं असेल? रामभक्त विनायताई देसाई जेव्हा पहिल्यांदा भेटल्या तेव्हा त्यांनी गोंदावल्याहून आणलेली चाफ्याची फुलं मला दिली आणि 2 मनुका. हा कसला आशीर्वाद आहे, हा कसला प्रसाद आहे, समजू शकतो. तेव्हापासून त्यांच्याबद्दलचा आदर आणि रामराय आपल्यावरती खुश आहे हे नक्की वाटायला लागलं. कुठे पैसा गेला? जाऊन आलेली व्यक्ती रस्त्यात भेटते आणि चाफ्याची फुलं तिथल्या समाधीवरची आणि 2 मनुका देते. याला काय लागलंय त्यांना? त्यांनी काय दिलं आणि मी काय घेतलं सांगण्यासारखं आहे? बोलण्याच्या पलीकडच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग नमस्काराला काय उपकरण लागलं? रस्त्यात नमस्कार सुद्धा पूर्ण केला नाही, पण मनाने एकत्रित जेव्हा कोणी व्यक्ती भेटते तेव्हा जे काही देवाणघेवाण होते त्याचं हे प्रतीक आहे की चाफ्याची फुलं आणि मनुका हे प्रतीक आहे. प्रत्यक्षात काय दिलं? ब्रह्मान योजता आले असं काहीतरी दिलंय की ब्रह्माला सुद्धा मोजता येणार नाही. अशा प्रकारचे विचार मनात येणं. मग नमस्काराला काय लागतं? नमस्काराला मन लागतं, नमस्काराला श्रद्धा लागते, नमस्काराला विश्वास लागतो, या सगळ्या प्रेम लागतं, आपुलकी लागते. हे सगळं शक्य आहे का? समर्थ म्हणतात याला काहीच लागत नाही नमस्काराला, नमस्कारालाच तर सगळं लागतंय. मग ती वंदन भक्ती एवढी सोपी कशी असते? भक्ती म्हटलाय, वंदन म्हणजे नमस्कार. कितीतरी वेळा नमस्कार करतो त्याला वंदन भक्ती म्हणत नाही, त्याला वंदन म्हणू. पण वंदन भक्ती जर असेल तर या सगळ्यांनी काय देणं घेणं चालतं हे त्याचं त्याला माहीत. त्यामुळे आत्मकल्याणाचा हा मार्ग अतिशय सुलभ पण तितकाच स्वतःला पिळवटून टाकणारा आहे निश्चितच. नमस्कार ऐसे नाही सोपे. आता कसं सोपं? आपण विचार करतो, आपण विचार करायचं आता मला सोपं वाटतंय कारण की तशी वृत्ती झाली आहे मनाची, अंतःकरण शुद्धी झाली आहे मनाची, हृदयाची, म्हणून सोपं आहे. प्रत्यक्षात होतं का सोपं? म्हणून तर दासबोध वाचला नाही, म्हणून तर धार्मिक ग्रंथ वाचले नाही, म्हणून तर सुसंगती सदा घडो म्हणावं वाटलं नाही, सकाळी उठून नमस्कार करावा वाटला नाही. का वाटला नाही? कारण अंतःकरण शुद्धी नाही. मग नमस्कार ऐसे नाही सोपे. सोपे असून का केलं नाही? याचं कारण वाटलं नाही, याचं कारण गुरुकृपा झाली नाही, याचं कारण आपले प्रयत्न कमी पडले, याचं कारण कर्म कमी पडलं. आणि नुसत्या अहंकारामध्ये अहंकार म्हणजे फार मोठा नाही, पण मी असं करणार नाही, मला हे पटतंय, ह्यानी काय होत आहे, त्यानी काय होत आहे, ह्या बुद्धीच्या खेळानी नमस्कार सोपा नाही. वंदन भक्ती सोपी नाही. पण समर्थांचं हे महावाक्य आहे, नमस्कार ऐसे नाही सोपे. आपण करून टाकायचं, वाक्याला महावाक्यामध्ये बदलवायचं. खरंच नमस्कारा इतकं सोपं नाही असं त्यांचं वाक्य मानल्यावर मग आपल्या बुद्धीमध्ये काय परिणाम होतो, आपण काय बदल करतो हे मग. नमस्कार करावा अनन्य रूपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षपे कासया शिणावे. बाकीच्या गोष्टींसाठी कशाला शिणायचं? फक्त नमस्कारांनी काम होतंय. आजकालचे साधू भोंदू नमस्कार केल्याने वाटत नाहीत,
त्यांना पहिल्यांदा स्कॅनर देतात आणि त्या स्कॅनरवर पैसे द्या म्हणतात. आता या चाफ्याची फुलं आणि मनुकांचा संबंध आणि या पैशाचा संबंध कसा ते आपण ओळखू शकतो. त्यामुळे कुणाच्या भानगडीत न पडता आत्मकल्याणासाठी असे सद्गुरू हवेत की जे आपल्या नमस्काराचा पूर्ण परिणाम आपल्याला देतील आणि आपण समाधानी आणि आनंदी होऊ. हे समजायला पाहिजे ना. त्याचं एक तत्व दुपारच्या निरूपणात सांगितलं. जर समाधानी असेल, जर आनंद असेल, कितीही त्रास असला जरी तो समाधानात असेल तर तो भक्त आहे. मग त्यासाठी कोणत्या गुरुकडे जायची गरज नाही. त्या गुरुने आपल्या घरात आले असं म्हणायचं. गुरुच आपल्या घरात आले, आपल्या हृदयात आले, तेव्हा कुठे समाधान टिकतंय ना. नाही तर समाधान टिकत नाही. मग या सगळ्या गोष्टी करत असताना शिणण्याची गरज काय. जास्तीचे शिणणं आपल्या मनाचं कशाला करायचं. ज्या थोडक्यात ज्या गोष्टी होतात समर्थांनी सोपं केलं आहे, सद्गुरूंनी सोपं केलं आहे. आपणच खूप भयंकर की त्यांना चांदीची मुद्रिका दिली पाहिजे, त्यांना सोळं दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी उपचार आहेत. असतील तर द्या, नाही दिले तरी त्यांचे आशीर्वाद कमी होत नाही. असा हा सोपा नमस्कार आहे. आपण करून पहा एखाद्या गुरूंना नमस्कार. आता पहिल्यांदा एवढं मोठं घेऊन जावं लागतं तेव्हा कुठे ते येऊ देतात घरात, अन्यथा आपल्याकडे बघत पण नाहीत. मग त्यांनी समाधान मिळतं का. द्यायचं नाही असं नाही, द्यायचं आहे. पण आम्हाला काय मिळालं समाधान त्यातून. देऊन सुद्धा ज्या ठिकाणी न देता सुद्धा मिळेल. नमस्कार ऐसे नाही सोपे, नमस्कार करावा अनन्य रूपे, नाना साधनी साक्षपे कासया श्रीणावे श्रीराम. साधक भावे नमस्कार घाली. आता भावेला पुन्हा अंडरलाईन. साधक जो असतो, साधक भावे नमस्कार घाली, नमस्कार घालतो. घातल्यानंतर हा मुक्त होतो. एका ओवीत 2 ओव्या आल्या आहेत. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूच लागली. इतकं आहे का. इतकी शरणागती आपली आहे का. आपण तर आपली चिंता तरी करतोच ना. कशाला. द्रौपदीनी चिंता सोडली नाही. जोपर्यंत कृष्ण समोर असून सुद्धा तिने सोडली नाही तर आपण कसं सोडू. आपण केल्यानंतर त्याची चिंता साधूच लागली. या वाक्याला महावाक्यामध्ये बदलायचं की तो करतो हा निश्चय करायचा बुद्धीचा. जेव्हा स्वतःच्या तोंडातला पदर तिने सोडला तेव्हा श्रीकृष्ण धावला. नाही तर हा नवरा वाचवेल, तो नवरा वाचवेल, तो नवरा वाचवेल, तो नवरा वाचवेल, मी स्वतः वाचवेल, तोंडात तरी पकडून ठेव. वाचली का. नाही वाचली. केव्हा वाचली. जेव्हा तिने श्रीकृष्णात धाव. म्हणजे चिंता कुणाला लागली. मग तो कुठेही असो, कितीही दूर असो, तो येतो. आल्यानंतर तो तिला वाचवतो. साधक भावे. मग या वाक्याला महावाक्यामध्ये आपण भक्त असू तर, साधक असू तर, बाकी इतरांशी आपलं काही घेणं देणंच नाही. ज्याला हे वाक्य महावाक्यामध्ये बदलता आलं त्यालाच हे अनुभव येणार आहे. दिसतंय सोपं. मराठी भाषा बोलणारे समर्थ अतिशय साधं म्हणतात. नमस्कार वेचावे न लगे, नमस्कार कष्टावे न लगे, नमस्कार असं काहीच न लगे. काही कसं लागत नाही. अरे मला पूर्ण देऊन टाकावं लागतं ना स्वतःला. स्वतःला पूर्ण दिल्याशिवाय नमस्कार पूर्ण होत नाही. त्याची चिंता साधूस केव्हा लागते. जेव्हा मी पूर्ण समर्पण करते. इतकं सोपं आहे का माझ्यासाठी. समर्थांना कशी काळजी वाटत नाही आमची. ते म्हणतात माझं सगळं हिरावून घेतात आणि मग साधूची चिंता दिसते. अशा प्रकारचं हे महावाक्य आहे. साधं नाही. म्हणून दृष्टीला जे पडतं ते नसतं. दृष्टीच्या पलीकडचं सगळं आपल्यासाठी गुह्य ज्ञान या दासबोधामध्ये किंवा कोणत्याही सद्ग्रंथांमध्ये आपल्यासाठी दिसत नाही. कारण आपल्याला ते अनुभवाला येत नाही. अनुभवाला काय येत नाही याचं कारण आपण तितक्या प्रमाणात शरण जात नाही. नमस्कार साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली. सुगम पंथे नेऊन घाली, जेतील तेथे. किती आनंद आहे. जिथून आला तिथे सोडतो. कुठून आलोय आपण. त्याच्या पोटातून. परमेश्वराचा अंश आपण आणि तिथे सोडून देतो. या माझ्या मुखामध्ये जसा विश्वरूप दर्शन दाखवलंय. आज मला 11वा अध्याय म्हणायचा आहे मराठीतला. कारण सुगीता खूप लोकांनी ऐकली नाही. आज एकादशी असल्यामुळे थोडे 10 मिनटं थांबवते आणि 11वा अध्याय. त्या ठिकाणी भगवंत आ वासून उभे आहेत. या पृथ्वीच्या नाशानंतर माझ्या तोंडात जे येतील, जे माझ्याकडे येतील ते फक्त वाचतील, बाकी सगळे मरतील. मग जेथील तेथे नेऊन टाकतात ना आपल्याला. किती आनंद आहे. आपल्याला जिथून आलो तिथे नेऊन देणारा सद्गुरू हा वाटाड्या बसलाय. पण हे वाटेल केव्हा. जेव्हा अरे सोपं नाही. जितकं सोपं म्हणताय तितकं सोपं नाही. जितकं समर्पण जास्त तितका अनुभव जास्त. जितकं द्याल तितकं घ्याल ना. किंवा जे आहे तेच घ्याल ना. तुम्ही जे मागाल तेच मिळेल ना. अरे जुन्या काळी अगदी अनकॉन्शियस माइंडमध्ये इतक्या बुद्धीमध्ये काय विचार केला ते सुद्धा समोर येत आहे. मनात नव्हतं. थोडंसं कुठेतरी वाटत होतं असं व्हावं.
असं कधीतरी व्हावं असं कुठेतरी मनात झोपेत ते सुद्धा पूर्ण होतं. मग प्रत्यक्षात देवासमोर बसून म्हटलेलं का नाही पूर्ण होणार? आधी आठवत असेल, प्रत्येकाचा अनुभव आहे, कधीतरी वाटलं होतं असं काहीतरी होईल, होऊन जातं पूर्ण. काय हा वास्तू पण तथास्तू म्हणतो, किंवा हा ब्रह्मांड आपल्याला रिस्पॉन्स देतो. चांगलं बोललं तरी होतं आणि वाईट बोललं तरी होतं. हा अनुभव प्रत्येकाने घेतला आहे. मग आता तरी चांगलं बोलावं. साधक भावे नमस्कार घाली, त्याची चिंता साधूस लागली, सुगम पंथे नेऊन घाली, जेथील ते फार महत्त्वाची ओवी आहे. जिथल्या तिथे आपल्याला नेऊन सोडतो. मग कशाला आई पाहिजे, वडील पाहिजे, हा संसार पाहिजे. जर जिथल्या तिथे नेणारा माझा सद्गुरू माझ्या हृदयात आहे तर बस तेवढंच पाहिजे. म्हणून मी नमस्कार करणार. ती वंदन भक्ती. या कारणे नमस्कार श्रेष्ठ. किती सोप्या ओव्या आहेत या. ओव्या सोप्या, सगळं सोपं, लिहिणं सोपं, सगळं सोपं, पण करणं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पावले बाकीच्यांनी वंदो न वन. आपलं कल्याण होत नाही. जसं बोललो तसं वागलो नाही तर मग वाक्याला महावाक्य म्हणायचं. प्रत्येक समर्थांच्या वाक्याला आपल्यासाठी कल्याणकारी वाक्य जर ठरवलं, काय होऊ नाही शकत. या कारणे नमस्कार श्रेष्ठ, नमस्कारे वळती वरिष्ठ, येथ सांगितली स्पष्ट. ही जी स्पष्टपणे सांगितलेली भक्ती आहे ती 6वी भक्ती आहे. भक्ती. मग भक्ती सोपी कशी असेल? भक्ती सोपी कशी असेल? त्यांनी म्हटलंय सोपं, म्हणजे आपण म्हणायचं का खूपच सोपी आहे? खरंच खूपच सोपी आहे म्हणून मोकळं झालं का? नाही. जबाबदारी वाढली. जबाबदारी वाढली म्हणण्यापेक्षा सहजता. सहज सुंदर श्रीराम. जितकं सहजता. सहजता हा लेख लिहिला होता यावरती. सहजता म्हणजे कृत्रिमतेच्या विरुद्ध. किती आता याच्यातून खूप जणांना अर्थ कळेल की सहजता म्हणजे कृत्रिमतेच्या विरुद्ध. मग कृत्रिमता काय आहे? जे मी नाही ते वागते. मूळ मला खरंच नमस्कार करावा वाटतो, पण बुद्धी म्हणते करू नको. काय अर्थ आहे? कुठे दिसतो देव? कधी दिसला? कुणाला दिसला? ज्यांनी सांगितलं त्यांचं काय ही बुद्धी बोलते आपली. मग ही कृत्रिमता बाजूला करून मूळ रूपाला जे वाटतं ते जर केलं तर सद्गुरू जिथल्या तेथे आपल्याला पोहोचवून देतात. अशा प्रकारची ही वंदन भक्ती इथे समाप्त होते आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वंदन भक्ती नाम समास षष्ठ श्रीराम. दशक 4था समास 7वा दास्य भक्ती. आता तर स्पष्टपणे नुसतं वंदन नाही करा म्हणतात. आता वंदन करणं तरी सोपं नाही का? वंदन करणं सोपं, कारण वंदन करायला नुसतं हात. मनाचं कोणाला कळतंय मनात काय चाललंय? पण वंदनापेक्षाही आता दास्य भक्तीकडे. हनुमंताचं उदाहरण. 1 मिनिट झोपला नाही हनुमंत, 1 निमिष पण झोपलेले नाही जेव्हापासून रामचंद्रांची भेट झाली. अशी ही दास्य भक्ती. आमचे महाराज हनुमंताचे अवतार. किती 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 समर्पण. स्वतःचं असं काही अस्तित्वच नाही स्वतःचं, म्हणून त्यांचं म्हणणं आवश्यक आहे. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जे दवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण, प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. मनापासून ज्यांचे जे सद्गुरू असतील त्यांचं मनापासून वंदन करून त्यांनी जे केलं, प्रल्हाद, आमचे प्रल्हाद, मूळ प्रल्हाद आणि त्यानंतर आपले हनुमंतराय यांची जी दास्य भक्ती. मागा झाले निरूपण. 6वे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान. 7वी भक्ती. चढत चाललो आहे का वरवर वरवर वरवर. पहिल्या भक्तीपासून फक्त 4थी थोडी बरी होती. त्यातल्या त्यात देव मांडायचे, त्याची पूजा करायची, त्याला वस्त्र नेसवायचे, चंदन लावायचं, उगळायचं, इतरांवर चिडायचं, मध्ये का आला. ही भक्ती त्यातल्या त्यात बरी, कारण ते वरवरचे उपचार आहेत सगळे. असे करत असताना इतरांवर चिडता येतं, आपण एवढं केलं हे दाखवता येतं. मी असे, मला खूप जण म्हणतात 24 तास इतके दिसत नाहीत डोळ्यांनी कधी, फक्त ह्या निरूपणाव्यतिरिक्त दिसत नाही कुठे. काय करता काय करता काय सांगू. माझ्याजवळ उपचार नाही, देव नाही, म्हणजे कोणते वस्त्र नाही, अलंकार नाही, काही केलेलं नाही. काय सांगायचं, उत्तर काय द्यायचं, असा प्रश्न आहे. म्हणजे आपण काय करतो हे काय समजणार कोणाला, कारण उपचारच नाहीत ना काही कोणत्याही प्रकार. फक्त मनामध्ये बदल आहे, फक्त हृदयामध्ये बदल. हे कसं सांगणार कोणाला. पण तरी कळायचं, त्यांना कळतं की काहीतरी चाललं आहे, काहीतरी चाललं आहे, आशीर्वाद आहे, कृपा आहे. अशा या सूक्ष्म स्वरूपातले जे बदल आहे ते बदल समर्थांना अपेक्षित असावेत. मागा झाले निरूपण. 6वे भक्तीचे लक्षण. आता एका सावधान. 7वी भक्ती श्रीराम. 7वे भजन ते दास्य जाणावे. 7वे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तितके करावे. सोपं आहे का?
पडिले कार्य तितके करावे. त्यांनी सांगितलं एवढंच कर. नाही, मला अजून जास्त करायचं आहे. एखाद्या व्यक्तीचा व्हिडिओ आवडला, एखाद्या गोष्टीची कथा आवडली, एखादी गोष्ट एखाद्या दिवशी आपल्याला आवडली, उदाहरण मी त्याच्यावरती लिहिलं आहे मागे, एखादी कथा आवडली, एखादा पॅरेग्राफ आवडला की तो ऐकून आपण शांत होत नाही. खूप आवडलं, समाधान झालं, त्यावरती प्रतिक्रिया दिली, शांत नाही. ती व्यक्ती कोण, मग त्याच्या पेजवर जायचं, मग त्याचे बाकीचे विचार ऐकायचे, मग तिथे चिडचिड, हा असा तेव्हा बोलला, हा तर उलट बोलतोय, झाला वादाचा मुद्दा. ज्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय जितकं कार्य पडलंय, समोर दिसतंय, आनंद आहे, तेवढा समाधान आहे. उदासीनता, त्याच्या खोलात जायचं नाही. कारण प्रत्येक खोलामध्ये ज्याच्या जातो ना, जितकं जवळीक आपण करू तितकं सगळा कोळसाच मिळतोय. कुणीही असो हे समजायला पाहिजे. मग ते जितकं कार्य पडलं तितकंच का नाही करायचं. या सगळ्या गोष्टींवरती आत्मपरीक्षण आवश्यक आहे. जितकं कार्य आपल्याला दिलंय तितकंच करायचं. सदा सन्निधची असावे देवद्वारी. आणि हे कार्य करत असताना देवद्वाराची म्हणजे उपवास, देवाच्या सतत सन्निध असावं मनानी. शरीराने कुठेही असलं तरी, आम्ही नाही गेलो कुंभमेळ्याला तरी जर मनाने जर आम्ही कुंभमेळ्याचा अनुभव घेतला तर तो सुद्धा पावन नाही. या सगळ्या गोष्टी देवद्वारी करायच्या. देवाचे वैभव सांभाळावे. आता याकडे साधी गोष्ट सांगितली आहे, त्याच्यामुळे ओव्या पटकन संपतील. देवाचे वैभव सांभाळावे, न्यूनपूर्ण पडोची निधावे, चढते वाढते वाढवावे भजन देवाचे. या ठिकाणी सरळ सगुणोपासना आहे. ज्या ठिकाणी सांगितलं आहे देवाचं जर वैभव असेल तर ते वाढवायचं. एखादा मठाची स्थापना झाली असेल त्याला मदत करायची. या सगळ्या गोष्टी देवाच्या वैभव वाढवण्यासाठी करायच्या. तिथे काही कमतरता असेल तर ती पूर्ण करायची. स्वतःचा संसार न करत बसता त्या देवालयाला जी काही मदत लागते ती करावी. चढते वाढते वाढवावे आणि सतत भजनाकडे आपला कल असावा. भजन करावं, देवाच्या सन्निधात राहावं, भंगली देवालय करावी. नाही केला आतापर्यंत तर कसं झालं. आता हे जे सरकार आलं आहे त्यामुळे कसं छान काशी काय, कुंभ काय आणि राम काय आणि काय काय, हे सगळं कुणामुळे झालं आहे, हिंदुत्वामुळे झालं आहे. हे सगळं केल्यामुळे कसा अंगात संचार आला आहे सगळ्यांच्या हे आपल्या लक्षात. भंगली देवालय, तो बिचारा टीनात बसलेला, त्या टीनाकडे बघून लरडून आलेले लोक आपण बघितलेत 500 वर्ष. आता किती छान त्याचं वैभव आहे की 1.5 किलोमीटर देवाचं दर्शन होत आहे. 1.5 किलोमीटर पाहिलाय कधी, विचार तरी केलाय. आपण 1.5 किलोमीटर दूर असतो तरी भगवंत आपल्याकडे हसत असतो. असं सुंदर देवालय बनवलं आहे आपण. आपल्या शक्तीने आपल्या हृदयात कुठेतरी राम होता, त्या रामाचं प्रतीक तिथे उभं राहिलं आहे. याचं कारण 1.5 किलोमीटर जो आपल्याला बघायला जायला त्रास होतो, आपण देवाच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला की देव दिसायला लागतो. फक्त अट एकच आहे, 3ऱ्या आणि 4थ्या लाईनमध्ये न जाता 2ऱ्या आणि 3ऱ्या लाईनमध्ये जायचं. हे लक्षातच ठेवायचं जो अयोध्येला जाईल. पहिली आणि 4थी लाईन सोडायची आणि 2ऱ्या आणि 3ऱ्या लाईनमध्ये दिसलं तर पूर्ण वेळ भगवंत दिसतात. मग हे सगळं कोणी केलं? भंगली देवालय हे सगळं आपल्या सरकारने केलेलं आहे. मग हे सगळं केलं, किती पुण्याचं काम आहे. भंगली देवाळी करावी, मोडली सरोवरे बांधावी, सोफे धर्मशाळा चालवावी, नूतनची कार्ये. आणि धर्मशाळा चालवायच्या करतात मारवाडी लोक तर या बाबतीत अगदी पुढे, कारण ते पैसाही तसाच कमवतात. त्याच्यामुळे त्यांना आणखी आपण असं म्हणायला नाही पाहिजे, पण त्यांच्याजवळ इतका पैसा असतो की त्यामुळे ते त्या गोष्टी करू शकतात. आपल्याजवळ तितका नसतो म्हणून आपलं थोडी थोडी मदत आपण करतो, मध्यमवर्गीय, पण तरीही करायचं. धर्मशाळा अरे वेळ झाला. नेट गेला बहुतेक तुमचं नेट. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.